पनामा पेपर्स प्रकरणात दोषी ठरून पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून तात्काळ दूर होण्याचे आदेश दिलेत। न्यायमूर्ती आसिफ सईद खान खोसा यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला। त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण झालाय। नवाज यांची मुलगी मरियम यांनाही कोर्टानं बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरवले। दरम्यान आता शरीफ यांच्यानंतर पंतप्रधानपदी त्यांचे भाऊ शहबाज शरीफ यांची वर्णी लागली आहे। जर्मनमधील हॅम्बुर्गच्या मार्केटमध्ये एका खुनी हल्ल्यात 4 जण जखमी झालेत। शुक्रवारी दुपारी मार्केटमध्ये हल्ला केल्यानंतर एकाचा मृत्यू झाला। पोलिसांच्या माहितीनुसार हा हल्ला कुणी अज्ञातानंच केला आहे। हल्लेखोरानं त्याच्या शस्त्रानं आणखी 4 जणांना यानंतर जखमी केलं। तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याचा पाठलाग केला आणि मग पोलिसांना कळवलं। पोलिसांच्या माहितीनुसार हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बार्सिलोनातील उत्तर पूर्व भागात काल सकाळी लोकलला अपघात झाला। अपघातात 50 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। कॅटलान क्षेत्रीय आपत्कालीन सेवा विभागाच्या माहितीनुसार फ्रान्सिया स्टेशनजवळ 48 जणांवर उपचार करण्यात आले। त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। यामध्ये गाडी चालकही गंभीर जखमी आहेत।